नमस्कार, मी माधव गोटमवार दैनिक चालू वार्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. रणसंग्राम विधानसभेचा या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र एलवाड साहेब आज आपल्याशी विशेष संवाद साधणार. नमस्कार साहेब. नमस्कार. आज कंधार या ठिकाणी कंधार लोहा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा इथे आयोजित केला आहे. या बैठकीचा काय मूळ उद्देश आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब हा मतदारसंघ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे आणि लोकसभेच्या अगोदर आमचे जिल्हा अध्यक्ष वेगळ्या गटात गेले. आमचा जो डुप्लिकेट गट आहे त्याच्यात गेले. एकच वादान फसला दादा त्या गटात गेले. त्याच्यामुळे आता इथली आमची बांधणी च्या दृष्टीनं संघटना बांधणी, विधानसभा आणि बूथ कमिटी याच्यावरची चर्चा करण्यासाठी आम्ही लोहा कंधार विधानसभेची बैठक आहे. यानंतर येत्या 15 दिवसात ऑगस्टपर्यंत आम्ही 100% बूथ कमिटी पूर्ण करणार आहोत, गावोगाव जाणार आहोत आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे, राष्ट्रवादीलाच सुटणार. आज महाविकास आघाडीच्या तिघा भावाच्या वाटणीमध्ये नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा आहेत. 9मध्ये आमच्या वाट्याला 3 होत्या. वसंत चव्हाण साहेबांनी बंडखोरी केली, गोरटेकरांचा पराभव झाला, तेव्हा ती जागा काँग्रेसला गेली. त्यानंतर आमच्याकडे 2 जागा राहिल्या, पहिली किनवट, दुसरी कंधार लोहा. आता उद्याच्या वाटणीमध्ये नांदेड जिल्ह्यात आता काँग्रेस कमजोर झालेली आहे चव्हाण साहेब गेल्यामुळे. त्यामुळे आता समान वाटणी 3 वाटण्या, तिघा भावांना 3 जागा येतील. इथे 9 विधानसभा आहेत. त्यामुळे 2 नंबरला आमचा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. तिसरा मतदारसंघ एक तर नायगाव सुटावं लागेल किंवा देगलूर सुटावं लागेल. ते आता वरच्या भावाच्या वाटणीत आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ आमचा आहे. पवार साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे. महाराष्ट्राच्या ओबीसी आघाडीने 2 बैठका झाल्या. 2 बैठकीमध्ये जे काही 10-12 मतदारसंघ ओबीसी आघाडीला पवारसाहेब देणार आहेत, त्यामध्ये 1 नंबरवर आमचा लोहा कंधार आमच्यासाठी आहे. पवारसाहेब सुद्धा म्हणलेत की आपल्या वाटणीला आल्यावर 100% काही अडचण नाही. तुम्ही आताच असं एक म्हणलं की कंधार नांदेडमध्ये काँग्रेस कुठंतरी कमकुवत आहे, असं कसं म्हणता येईल? नाही झालेली लोकसभेमध्ये नांदेड आणि लातूरमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला आहे, मग ते वेगळ्या प्रकारे असं हे होईल, तुम्हाला काय वाटतंय? नाही, काँग्रेस निवडून आली ती मित्र पक्षाच्या जीवावर आली. देशामधलं उदाहरण घ्या, काँग्रेसची सत्ता तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे, एकही जागा आली नाही, त्यांचा मुख्यमंत्री आहे. हरियाणामध्ये जो शेतकरी चळवळीचा भाग होता, तिथल्या शेतकऱ्याला जे या मोदी सरकारनं परेशान केलं, खिळे रवले, शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून तिथल्या 5 जागा भाजपच्या पाळल्या. जिथं जिथं मित्र पक्ष सक्षम आहे, तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथं भाजप बरोबरीला आलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथं त्यांना 8च जागा जिंकता आल्या. जेवढ्या 99 जागा काँग्रेसने जिंकल्या त्यापैकी 69 जागा मित्र पक्षाच्या मदतीमुळे जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे आमचा पक्ष चोरला, शिवसेना चोरली, तोडली, फोडली, बेकायदेशीरपणे जे दंडेली चालू आहे, संविधानाचं नाव घ्यायचं आणि संविधानाच्या विरोधात धंदा करायचा, हे जे आता या 10 वर्षामध्ये या देशामध्ये नंगानाच चालू आहे, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं स्वतः हातामध्ये सोट्या घेतला आणि या भाजपच्या पाठीमध्ये सोटा मारला. त्याच्यामुळे काँग्रेस एका जागेवरली 13 जागेवर आली. ते मित्रपक्षाच्या मदतीमुळे आली. आणि नांदेड जिल्ह्यात काही असलं तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर मित्र गेले. काल त्यांचे 2 आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत दिलं नाही, बरोबर. त्यांची हकालपट्टी होणार आहे अशा चर्चा चालू आहे. तो पक्ष तिकडे आहे. आता आमची पुन्हा भरती झाली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री आमचे डॉक्टर किनाळकर साहेब, ही सगळी मंडळी आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये भरती चालू आहे आणि महाराष्ट्रात भरती चालू आहे. रोज आपण बातम्या बघतोय की पवार साहेबांना वेळ मिळत नाही. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी नांदेड दौऱ्यावर असतेवेळेस जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष
आणि राजेश टोपे यांची भेट घेतली होती. तसेच 2 दिवसाखाली त्यांनी शरदचंद्र पवार यांची पण भेट घेतलेली आहे. कंधार लोहा मतदारसंघात अशी एक चर्चा आहे की त्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, इच्छुक तर अनेक जण असू शकतात. परवा पवार साहेबांना भुजबळ साहेब सुद्धा अचानक न न वेळ मागता भेटायला जाऊन बसले 1.5 तास पवार साहेबांना. तसं सगळेजण भेटू शकतात. हे फिरते आता हे शिंदे आमदार साहेब आणि आशाताई म्हणजे त्यांना कुठला पक्ष नाही आहे. ते काळ्या धनाच्या जोरावर आहेत आणि जनतेलाही माहीत आहे काळा धन आता कसं जिरवायचं आहे. तुम्ही कुणी या आणि स्वीकार नाहीत, जनता स्वीकारणार नाही, पवार साहेब बी स्वीकारणार नाहीत. त्यांनी जयंत पाटलांनी आक्षेप घेतला, 12 मतं राष्ट्रवादीचे जयंत पाटलाला मिळाले, पवार साहेबांनी जयंत पाटलाला उभा केलं, त्यांच्या पक्षाच्या आमदाराला त्यांनी काल मत दिलं नाही. तिकीट कसं देतील त्यांना? म्हणजे तिकीट म्हणजे काय एस टीचं तिकीट वाटलं काय? उद्या एक आमदार, एका आमदारामुळे जर मुख्यमंत्री सरकार पडत असेल, देशाचं सरकार एका आमदारामुळे पडलं. फुटीर माणसांना घेऊन हे नाव आता चालणार नाही. पवार साहेब बी शोधालेत नवे समर्थक. सध्या कंधार लोहा मतदारसंघामध्ये जेवढे महायुतीकडून इच्छुक आहेत तेवढेच महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. यामध्ये विविध नावं आहेत. त्यामध्ये तुम्ही पण पक्षाकडून तिकीट मागणार आहो. यामध्ये काय मतभेद नाही, बरोबर ना? मग तुम्ही पण इच्छुक आहोत. शिवसेनेकडून एकनाथदादा पवार आहेत, काँग्रेसकडून आणखीन काही जण इच्छुक आहेत. त्यांचे काय नावं सांगायचे काही नाही. मग तुम्हाला काय वाटतं, तिकीट तुम्हालाच भेटेल? पक्षाला ही जागा सुटणार आहे आणि मला माझी खात्री आहे की 100% आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरून ही जागा आमच्यासाठी मिळावी असा आग्रह धरणार आहेत. आमच्या ओबीसी आघाडीने सुद्धा आग्रह धरलेला आहे. एकनाथदादा पवार तर म्हणाले ही जागा त्यांनाच मिळणार आहे, शिवसेनेची आहे, ती जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. नाही, ते एकनाथदादा प्रत्येक जण म्हणते, पण वाटणीमध्ये एकनाथदादाच्या हातात नाही हो. आणि आमचा मतदारसंघ दुसरा काँग्रेस आम्हाला कसं त्याच्या वावरात येऊ देईल? या जिल्ह्यामध्ये जेव्हा 3 वाटण्या होतील, 3 मतदारसंघ मिळतील किंवा आम्हाला 2च मिळतील, 2ही मिळाले तर पहिला किनवटन दुसरा लोहा मिळते, बरोबर. रनिंग आमदार आहे दक्षिणला काँग्रेसचा, तिथं सेनेची जागा आहे उत्तरला, भोकर काँग्रेसचा आहे, हातगाव हिमायतनगर काँग्रेसचा आहे, नायगाव काँग्रेसचा आहे, देगलूर काँग्रेसचा आहे, हा मुखेड काँग्रेसचा आहे. आमची दुसऱ्या नंबरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि राष्ट्रवादीलाच मिळू शकते. ते बरोबर बॅलन्स करत आहेत. आणि ज्या मतदारसंघामध्ये इलेक्टिव्ह मेरिट ज्या उमेदवारात आहेत त्यांना मतदान मिळणार, आपलं उमेदवारी मिळणार आहे, यात मला शंका नाही. आणि आता पोषक वातावरण आहे लोहा कंधारमध्ये. एका बाजूला ओबीसी सक्रिय आहे, दुसऱ्या बाजूला युतीचे लोक सक्रिय आहेत. धनदांडगे एका बाजूला आहेत आणि एक विस्थापित लोक ओबीसी म्हणून रस्त्याने येत आहेत. याचा फायदा नक्की राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. मी ओबीसी आघाडीचाच पदाधिकारी आहे आणि इथं ओबीसीची सुरुवातीला राहणार आहे. पण आमची इच्छा आहे की गावागावामध्ये वैर निर्माण होता कामा नये. सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, सामाजिक समतोल राखला पाहिजे. हे निवडणूक आज आहे, 30 दिवसानंतर निवडणूक संपून जाते. पण सगळ्या गावागावात आमचा बारीक सारीक साळी माळी सुतार कुंभार लवार वारीक वरटी एका गावगाड्यामध्ये आम्हाला सगळ्यांना नांदावं लागतं. 30 दिवसाचं राजकारण करून पळून जायचं नाही आहे. समजा जर भविष्यामध्ये जर ही सीट दुसऱ्या महाविकास आघाडीतील इतर पक्षाला सुटली तर आपली पुढची रणनीती काय असेल? इतर पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीतच सुटेल ना. महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाला न सुटता दुसऱ्या गटाला सुटली, महाविकास आघाडीला सुटेल ना. हा, मग बस झाले. महाविकास आघाडीला सुटल्यावर उमेदवाराच्या पाठीमागे पक्षाचा जो आदेश असेल तो आदेश. आता उद्या 15 ऑगस्ट नंतर आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. आम्हाला 20 वक्ते, आमच्या ओबीसी आघाडीचे 20 वक्ते, त्याच्यामध्ये मी पण आहे. 15 ऑगस्टच्या नंतर आम्हाला मतदारसंघ दिले जाणार आहेत. एका मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि शरद पवार आणि जो काही मराठा ओबीसी वाद निर्माण झाला, या वादावर सक्षमपणे मांडणी करण्यासाठी
20 वक्ते एका मतदारसंघात विसापाची 100 गावात जाणार आहोत. अशा विधानसभाही दिल्या जाणार आहेत. त्या विधानसभेत 20 गाड्या घुसणार आमच्या. आम्हाला 5-5 गावं दिवसामध्ये, विसापाच्या 100 सायंकाळपासून सकाळपासून, दुसऱ्या दिवशी दुसरा मतदारसंघ, असा 8 दिवसाचा पहिला दौरा आहे. साहेब, तुम्हाला राजकारणाचा तर भरपूर अनुभव आहे. बरं, आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि ही येणारी निवडणूक कुठेतरी मराठा आणि ओबीसी संघर्ष आपल्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. याकडे आपण कसं बघता? नाही, हे होता कामा नये. कारण मराठवाड्यामध्ये परभणी आणि बीड या 2 जागचा विचार केला तर भाजपा आणि भाजपाचे जे नेते आहेत फडणवीस यांच्या डोक्यात असं होतं की त्यांनी एक अपशब्द वापरला की ओबीसी आमचा DNA आहे. त्याचा मी जाहीर निषेध केला आहे. आमच्या ओबीसी आघाडीने जाहीर निषेध केला आहे. त्यांचा आणि आमचा DNA एक कधीच नाही. बरोबर, ते विदेशीच आहेत, आम्ही देशी आहोत. आमचा DNA देशी आहे. दुसरा, त्यांना मराठा समाज आम्हाला भाजपाला मत देत नाही हे लक्षात आल्यावर ओबीसी आमच्या झोळीत पडला पाहिजे याचं षडयंत्र रचलं. आणि एका ठिकाणी महादेव जानकर माड्यात खासदार होत होते, त्यांची खासदारकी हिसकावून घेतली आणि त्यांना उचलून आणून परभणीत उभा केलं. पंकजाताईला तर तिकीट तिथं दिलंच, ते तर विधानसभेलाच तिथल्या जनतेने पाळलं होतं. ते लोकसभेला उभा टाकल्या आणि लोकसभेला त्यांचाही पराभव झाला आणि जानकरांचा झाला. पण हा पराभव भाजपचा होता. जर पंकजाताई आणि हे मुंडे आपले जानकर हे जर तुतारीच्या तिकटावर आणि पंजाच्या तिकटावर उभा टाकले असले तर विजयी झाले असते आणि त्या बापाचा पराभव झाला असता की नाही. भाजप विरोधामध्ये जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती, हे समजूनच घ्यायला तयार नाही. ओबीसी मराठा वादामुळे झालं नाही, तर भाजप नको म्हणून ही निवडणूक झाली. आणि भाजप नको म्हणून सगळ्या महाराष्ट्रामधल्या जनतेने मतं दिली. ते फडणवीसाचा डाव निष्फळ ठरला, सगळ्या जागी पराभव झाला. केंद्रीय मंत्री होते दानवे साहेब, का झाला पराभव? प्रताप पाटील मराठा होते, का झाला पराभव? सांगा ना. इकडं तर वसंत चव्हाणाची यंत्रणा नव्हती, यांनी तर पोत्यानं पैसे वाटले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री, ते झोप नव्हती त्यांना. मग कसा झाला पराभव? ते वाचले साताऱ्यामध्ये, ते पिपाणीनं 47,000 मतं खाल्यामुळे. आणि आता आढावा आलाय, 4 लोकसभेच्या मतदारसंघ सोडले 543 मध्ये, तर 538 मतदारसंघामध्ये 5 कोटीचा हेराफेरी मताचा आहे. त्याचं उत्तर देत नाही निवडणूक आयोग. महाराष्ट्रामधल्या सुद्धा 11 जागेवर घोळ केलेला आहे त्यांनी. कर्नाटकमध्ये 6 जागेवर घोळ केलेला आहे, नाहीतर त्या 8च्या 14 झाल्या असत्या भाजपच्या. तेलंगणामध्ये 6 जागेवर घोळ केलेला आहे. असं कालचा आकडा आलाय. 79 ठिकाणी निवडणूक आयोगानं मताची हेराफेरी केली आणि भाजपची माणसं निवडून आणलेत. यांना जनतेनं, देशातल्या जनतेनं पाळलेलं आहे. भाजप विरोधी देशामध्ये जन्मत आहे. 10 वर्षात बघितलं ना, काय बघायचं शिल्लक राहिले काय या लबाडांचं? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे, नोटाबदलीमध्ये 31 डिसेंबर पसतो, जर बदल नाही झाला तर कोण्याही चौकात फाशी घेतो म्हणणारा, एवढं लबाड? अरे दुनियात माणूस नाही एवढा लबाड. आणि आता तर शेतकऱ्यांची एवढी गार खणली यांनी. एका बाजूला 2000 कंधार लोहा मतदारसंघाचे मध्ये आपण इच्छुक आहात, बरोबर, ओबीसी कडून. ओबीसी मध्ये पण आणखीन काय उमेदवार इच्छुक आहेत? म्हणजे असा काय एक उमेदवार ओबीसी कडून आणखीन दिला नाही. ओबीसीच्या जवळपास 4 बैठका झाल्यात, पण उमेदवार आणखीन ओबीसीचा ठरला नाही. तर समजा तुम्हीच ओबीसीचा उमेदवार म्हणून दिलं, सर्व पक्षांनी म्हणा ओबीसीचा, तर आपल्यासमोर कोणत्या नेत्याचं आव्हान असेल विधानसभेला? विधानसभा सरळ भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढाई होणार आहे. आणि जनतेनंही ठरवलंय महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे. लंगड्या घोड्याकडे कोणी बघणार नाही. शर्यतीमध्ये जो समोरचा घोडा आहे त्या घोड्याच्या पाठीवर थाप मारणार आहे जनता आणि त्या घोड्याला पुढे वाव देणार आहे महाविकास आघाडीची. यात माझ्या मनात शंका नाही. भाजप आणि महाविकास आघाडी सरळ
लढत होणार आहे. कारण त्यांचे आमचे जे चोरलेले पक्षी आहेत त्या झोळीत आहेत फडणवीसांच्या. इकडून एक झोळी, इकडून एक झोळी, 2 झोळीत आहेत. एका झोळीत मराठा आणि एका झोळीमध्ये ओबीसी आहे. यांनी 15 दिवसात धनगराला फसवलं, पहिल्या मीटिंगमध्ये देतो म्हणून. पुन्हा मुक्त मोर्चे काढून मराठा समाजाला फसवलं, बरोबर आहे. आणि मग आता ओबीसीला फसवत आहे. उमेदवार कोण राहील? स्ट्रॉंग उमेदवार कोण राहील? स्ट्रॉंग उमेदवार कोण राहील? कंधारमध्ये. महाविकास आघाडीचा उमेदवार स्ट्रॉंग राहील, तो विजयी होईल. ठीक आहे. आपल्या पक्षाची रणनीती काय असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये? म्हणजे जाहीरनामा काय, कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार? हा जाहीरनामा येईल, समोर येईल. जाहीरनामा अजून तरी आला पण नाही. कंधार लोहा मतदारसंघामध्ये काही प्रश्न असतीलच ना, हो, ते असतील. विकासाच्या दृष्टीनं त्याच्याकडे आणखीन कोणी दुर्लक्षच होत आहे, असे काय असतीलच? आता विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर विकास म्हणजे काय? विकास पुढाऱ्याच्या घरी जन्मला आणि प्रगती अधिकाऱ्याच्या घरी जन्मली. दोघांचं लव्ह मॅरेज झाले. जनता वाऱ्यावर आहे. विकास म्हणजे काय? माणसांचा विकास पाहिजे, माणसांचा. माणसांच्या खिशात पैसे आले तर माणसांचा विकास होते. घरात संडास कुठं बांधावं हे सांगायची गरज नाही. आहे का गरज? बल्ब कोणता लावावं याची गरज नाही. पोरग कोण्या शाळेत ठेवावं याची सांगायची, शिकवायची गरज नाही. गदा राहिना लेकिन पैसेवाला राहिना. माणसांच्या खिशात पैसे आले तरच समाजाचा विकास होतो, तरच गावाचा विकास होतो. गावाचा विकास व्हायचा असेल तर इथल्या शेतीमालाचे भाव मिळाले पाहिजे. त्याला त्याचा सगळ्यांना जसा अधिकार आहे. ह्या मोबाईलची किंमत ठरते, खताची किंमत ठरते, औषधाची किंमत ठरते, गोळीची किंमत ठरते, बुटाची किंमत ठरते, कपड्याची किंमत ठरते. आमच्या शेतीमालाची किंमत ठरविणारे तुम्ही कोण? 2 रुपयाला टमाटे होतात, फेकून द्यावं लागतात. 50 रुपये झाले की ठणठण बोंबलता, गगनाला भिडले भाव. अरे बांधून द्या ना. साखरेचा भाव जसा देशात एकच आहे, गोडतेलाचा भाव एकच आहे, तसा टमाट्याचा भाव बी वर्षभर 50 रुपये राहायला पाहिजे. पुढच्या वर्षी 55 राहायला पाहिजे. त्या पुढच्या वर्षी महागाई वाढली तर 60 झाला पाहिजे. महागाई निर्देशांकावर जसं आपण चालतो तसं शेतीमालाचे दर ठरले पाहिजे. खाणाऱ्याला बी योग्य भावात मिळेल. कवा 100 रुपयाला घ्यावा लागणार नाही, कवा फुकटात खावा लागणार नाही 2 रुपयाला. म्हणजे विक्रेत्यालाही सोपं, खाणाऱ्यालाही सोपं राहील, विक्रेत्यालाही मध्ये 10 रुपयाचं कमिशन राहील, उत्पादकाची सोय होईल. म्हणजे तुम्ही वाऱ्यावर सोडता आणि मुबलकता आली की लूट. दुष्काळ आल्यावर तर त्याचा फायदा नाहीच आम्हाला, आहे का? त्याच्यामुळे आर्थिक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही रस्ता, वीज, पाणी, नाल्या बांधल्या, रस्ता बांधला, समाज मंदिर बांधला, याला विकास म्हणता? ही मूलभूत गरज आहे माणसांची, ते कधीच व्हायला पाहिजे. आज आम्ही एवढे पैसे द्यालोत. गावागावातल्या पोरांना आमचं आव्हान आहे, तुम्ही तुमच्या गावात किती टक्के टॅक्स चालाय? एक मोटरसायकलचे पासिंग करायला 5,000 रुपयाचा टॅक्स आहे, RTO टॅक्स. 4 व्हीलर गाडी आली तर 3 लाख रुपयाचा टॅक्स आहे. म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये टॅक्स आहे, 11%. आणि 5 वर्षाचा इन्शुरन्स एकदाच काढून घेतला जातो. 5 वर्षाचा इन्शुरन्स. खतावर टॅक्स आहे, पाईपलाईनवर टॅक्स आहे, वायरवर टॅक्स आहे, मोटारवर टॅक्स आहे, कपड्यावर टॅक्स आहे, फ्रीजवर टॅक्स आहे, जेवढे इलेक्ट्रॉनिक साहित्य गावात येत आहेत त्याच्यावर टॅक्स आहे, जेवढ्या मोटरसायकली त्याच्यावर टॅक्स आहे, मेडिकलवर टॅक्स आहे, प्रत्येक कपनाला सुद्धा कपडा आणला तर त्याच्यावर टॅक्स आहे, गव्हावर ताकावर GST आहे. मग आमच्या गावातून पैसे किती चालेत? आणि 5 लाख रुपये 10 लाख रुपये एका आमदारानं खासदार दिलं की डपडं वाजित बसता 10-10 वर्ष. आम्हाला दिलंय, खासदार फंडातून दिलंय, जसं काय घरातून आणून दिलंय. हे विकास नव्हे, हे फसवणूक आहे. त्याच्यामध्ये गुत्तेदारांचा विकास आहे, कमिशन खाणाऱ्याचा विकास आहे, जनता भकास आहे. धन्यवाद साहेब.